नमस्कार. अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेने आज दिनांक 20 मे 2026 रोजी पुकारलेल्या बंदला पाठिंबा देत अंबेजोगाई तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटना अंबाजोगाई, संलग्न बीड जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटना बीड व महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटना मुंबई यांच्याद्वारे अंबाजोगाई उपविभागीय अधिकारी यांना मूक मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. हा मूक मोर्चा हनुमान नगर येथील अरुण मेडिको या ठिकाणाहून काढण्यात आला व हनुमान नगर पंचायत समिती मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून उपविभागीय अधिकारी कार्यालय या ठिकाणी आल्यानंतर अध्यक्ष मुस्तफा यासिन शेख यांनी मोर्चा संबोधित केले. त्यावेळी अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेने देशात व राज्यात सर्रासपणे बेकायदेशीररित्या इंटरनेट फार्मसीच्या माध्यमातून ऑनलाईन औषध विक्री ई पोर्टल व GSR 817 दिनांक 28 ऑगस्ट 2018 तसेच कोविड GSR 220E दिनांक 26 मार्च 2020 मागे घेण्याबाबत अनेक वेळा संबंधित मंत्री महोदय, प्रशासकीय अधिकारी यांना निवेदन देऊन व प्रत्यक्ष भेटून या बाबी शासन प्रशासनाची नकारात्मक भूमिका या विरोधात अखिल भारतीय औषधी विक्रेता बंद करण्यात यावे याबाबत आवाहन करण्यात आले होते असे सांगितले. यावेळी अंबाजोगाई तालुका केमिस्ट ड्रगिस्ट संघटना अंबाजोगाईचे पदाधिकारी तसेच तालुक्यातील औषध विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. धन्यवाद. सर्व अंबाजोगाई शहरातल्या तमाम नागरिकांना, तालुक्यातल्या महिलांना आजच्या 20 तारखेच्या बंद बद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. कारण की अखिल भारतीय औषधी परिषद ही आमची जी मूळ संघटना आहे, ज्याचं नेतृत्व जगन्नाथ आप्पासाहेब शिंदे करतात, त्यांच्या नेतृत्वाने प्रत्येक वेळी प्रधानमंत्रीला निवेदन दिले, त्याच्यानंतर होम मिनिस्ट्रीला दिले, त्याच्यानंतर फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनला निवेदन दिलं, पण काही रिस्पॉन्स येत नसल्या कारणास्तव शेवटचा पर्याय म्हणून लोकशाही हक्कानं आम्ही 1 दिवसाचा 24 घंट्याचा बंद पुकारलेला आहे. तरी पण आमची सामाजिक बांधिलकी व विश्वासार्हतेला कुठेही तडा न जाता आम्ही आपली अत्यावश्यक सेवा चालू ठेवून हे सगळा व्यवसाय करत आहोत. आणि जे काही ICU वगैरे सेंटरला आम्ही पहिल्यांदा भेटी दिल्या, त्यांच्यातल्या त्या अडचणी समजावून घेतल्या, त्यांना काय अडचण आहे, काय औषधे लागतात ते उपलब्ध करून देऊन हे बंद पुकारलाय. त्याच्यामुळे आमच्या बंदमुळे कुठल्याही नागरिकाला त्रास होणार नाही याची जिम्मेदारी आम्ही घेत आहोत. आणि हा भारतीय लोकशाही प्रणालीचा जो विश्वास आहे तो तसाच पुढे जावा ह्या हिशोबाने आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आलेलो आहे.